आजचे प्रमुख अतिथी निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार, परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी नौदल उपप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी 30 जानेवारी 19 रोजी पदभार स्वीकारला आणि 31 मे 21 पर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत सेवा दिली. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल कोरुकोंडा येथे पूर्ण केले. पवार यांनी त्यांचे पदवीपूर्व शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे केले, जेथे ते 60व्या पदवीधर वर्गात होते. ग्रॅज्युएशनच्या वेळी त्यांना नौदल प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कॅडेट म्हणून गौरवण्यात आले आणि त्यानंतर वर्षभराचा सब लेफ्टनंट टेक्निकल कोर्स त्यांनी पूर्ण केला. ते रॉयल नेव्हल स्टाफ कॉलेज UK येथे स्टाफ कोर्समध्ये सहभागी झाले, जिथे त्यांना प्रतिष्ठित हर्बर्ट लॉट पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर मुंबई आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली येथे शिक्षण घेतले आहे. व्हाईस ॲडमिरल पवार 1 जुलै 82 रोजी भारतीय नौदल सेनेत सामील झाले. ते नॅव्हिगेशन आणि दिग्दर्शनात पारंगत झाले. त्यांच्या सागरी कमांडमध्ये क्षेपणास्त्र बोट INS नाशिक, कॉर्व्हेट INS कुठार आणि मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट INS तलवार यांचा समावेश होता. फ्लॅग रँक बढतीवर मिळाल्यावर त्यांना कोची येथे फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग फॉस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले, जो दक्षिणी नौदल कमांडचा भाग आहे. त्यानंतर त्यांनी नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले. त्यांची महाराष्ट्र आणि गुजरात नौदल क्षेत्राचे कमांडिंग ध्वजाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथे ते 2 महत्त्वाच्या सागरी राज्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार होते आणि युनिट्सच्या संख्येनुसार भारतीय नौदलाच्या सर्वात मोठ्या लढाऊ फॉर्मेशनचे त्यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र आणि गुजरात नौदल क्षेत्राचे 2 भाग करण्यात आले आणि त्यांना गुजरात नौदल क्षेत्राचे पहिले ध्वजाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. 1 डिसेंबर 15 रोजी व्हाईस ॲडमिरल म्हणून बढती मिळाल्यावर त्यांनी प्रोजेक्ट सीबर्डचे महासंचालक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले, जो भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण पायाभूत प्रकल्पापैकी एक होता, ज्यामुळे INS कदंबाची निर्मिती झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. सरांची ओळख काल मला जेव्हा मिळाली तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही मुद्दे आहेत जे मी आपल्याला इंग्लिशमध्ये सांगते. With over 25 years in sea-going billets, he has the distinction of maximum sea services in the Navy. He is the only officer who has, worked for 25 years. So definitely, he was the navigating officer of INS Magar during Operation Pawan in Sri Lanka, the fleet navigating officer of Western Fleet during Kargil War, and the fleet operations officer of Western Fleet in 2008 and 9. When the Indian Navy commenced anti-piracy patrols in the Gulf of Aden and also undertook the largest deployment to the Atlantic Ocean. He was also the commander of the Mauritius National Coastal Guard during 2003. His joint service tenures include instructor at the National Defense Academy, Khadakwasla, and Deputy Assistant Chief of Integrated Defense Staff, Maritime at New Delhi. He has the unique distinction of serving as a flag officer in all the 3 naval commands and naval headquarters. As the flag officer, sea training, he oversaw the operational sea training of Indian Navy and also some of our friendly foreign navies. He was the chief of staff of Southern Naval Command, the training command, as well as the Eastern Naval Command, the largest command of India. The Admiral holds a double MPhil in Defense and Strategic Studies of Universities of Mumbai and Madras and authored a number of papers in professional journals in the Navy. 40 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या काही नेव्हल ऑफिसरच्या परीक्षा दिल्या आहेत वेगवेगळ्या लेवलच्या, त्या सगळ्यात ते सर्वप्रथम आलेले आहेत. He was awarded commendations by the Chief of Naval Staff in 98 and by the Commissioner of Police Mauritius in 2003. His presidential awards include Vishisht Seva Medal in 2010, Ati Vishisht Seva Medal in 2016, and Param Vishisht Seva Medal in 2021. He retired as the DCNS on 31st May 21 after a critical 28 months
that saw the Indian Navy ready for action against the western and northern adversaries post Balakot and Galwan crisis. He oversaw Operation Samudra Setu and Mission Sagar during the challenging COVID-19 pandemic and Operation Sankalp following the US-Iran volatility in the Persian Gulf. He is well regarded as a leader who epitomizes the qualities of head and heart, exceptional integrity, courage, and placed the interest of Navy and the nation uppermost and those of his men before his own. After retirement, the Admiral was felicitated by Sri Shivaji Raigad Smarak Mandal at Raigad Fort in April 22 for his contribution in carrying forward the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj through his distinguished service in Indian Navy. On 14 Jan 23, he was felicitated at the historic Lal Mahal, Pune on the anniversary of the Third Battle of Panipat, celebrated as Maratha Shaurya Divas. दरवर्षी 4 डिसेंबरला होणारा नेव्ही डे हा कार्यक्रम भारतीय नौदलाचे योगदान आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेतो. यंदा हा कार्यक्रम पहिल्यांदाच भारतीय नौदल मुख्यालयाच्या बाहेर सिंधुदुर्ग येथे पार पडला. हा कार्यक्रम सिंधुदुर्ग येथे घ्यावा ही कल्पना व्हाईस ॲडमिरल पवार यांची होती. त्यांच्या संकल्पनेनेच या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौसेनेचे जनक हा विषय घेऊन प्रदर्शनी मांडण्यात आली होती, जिला भरघोस प्रतिसाद मिळाला. देशाचे संरक्षण मंत्री, ॲडमिरल्स तसेच 800 ऑफिसर्सनी भेट देऊन महाराजांचे कार्य जाणून घेतलं. असे देशसेवेसी तत्पर भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Thank you. Very elaborate indeed. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इन पर्टिक्युलर याच्या क्षात्रजीत पुस्तकाचे लेखक श्री विक्रमसिंग मोहिते आणि ऑफकोर्स बलकवडे साहेब, जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा मला अध्यक्षपद किंवा काहीतरी माझा सत्कार होतो. आणि दोन्ही वेळेला रायगडावर आणि लाल महालात ज्या वेळेला माझा सन्मान केला गेला त्या दोन्ही वेळेला बलकवडे साहेब तिथे भाषण द्यायला होते, ते एक प्रमुख पाहुणे म्हणून. आणि मी आता प्रतीक्षा करतोय की पुन्हा आवातनं कधी येईल बलकवडे साहेबांच्या बरोबर स्टेजवर असायचं. पण आज माझी परिस्थिती जरा बिकट आहे, कारण मराठीत बोलण्याचा मला सराव नाही. माझं मराठीत शिक्षण फक्त 4थी पर्यंत झालंय, तर काही चुका वगैरे असल्या तर मला माफ करा. आणि इंग्रजी मातृभाषा नसल्यामुळे मला इंग्रजी पण एवढं चांगलं येत नाही, आणि हिंदीचं तरी सगळं पचडी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की समुद्रात आम्ही शिप्सवर सांगितल्याप्रमाणे 40 वर्षाच्या सेवेत जवळजवळ 26 वर्ष मी शिप्सवर काम केलं. आणि शिप ज्या वेळेला जहाज पाण्यात असतं तेव्हा सुस्थितीत असतं. मी आज एका खडकावर आपटलेल्या जहाजासारखा अनुभव घेतोय. एकीकडे बलकवडे, दुसरीकडे सदानंद मोरे, हे दिग्गज ओरेटर्स आहेत, इतिहासकार आहेत, कीर्तनकार आहेत, आणि मी त्या तुलनेत एकदमच अनपढ किंवा अशिक्षित माणूस असल्यासारखा महसूस करतोय. आणि हे पुस्तक इतिहासावर आहे. भारतीयांना इतिहासावर प्रेम तसं दुर्मिळच म्हणावं लागेल. प्रेम असलं तरी ते आपल्याला दिसत नाही. आणि याबद्दल मी एक माझा स्वतःचा अनुभव सांगू इच्छितो. 1996 साली मी ग्रीनिच लंडनमध्ये एक कोर्स करत होतो रॉयल नेव्ही स्टाफ कॉलेजमध्ये. आणि राहायला एक वुलिच नावाचं साऊथ ईस्ट लंडनमध्ये एक छोटंसं गाव आहे. ते वुलिच आर्सेनल वगैरे तुम्ही ऐकत असाल, फुटबॉल टीम्स. वुलिच पासून एक 1.5 किलोमीटरवर, एक 10 मिनिटाच्या जॉगिंगवर एक शूटर्स हिल्स नावाचं टेकडी आहे. आणि त्या टेकडीवर स्रेवेनद्रुग कॅझल नावाचं एक इमारत आहे. स्रेवेनद्रुग तो एक
करप्टेड व्हर्शन आहे. श्रेवणदुर्ग नाही, ते सुवर्णदुर्ग आहे. ते कॅझल कोणी बांधलं असेल? लेडी विलियम्स, द वाईफ ऑफ कमांडर जेम्स विलियम्स. ईस्ट इंडिया कंपनीची जी नेव्ही होती, बॉम्बे मेरिन्स, त्यांचे जे कमांडर होते, त्यांच्या पत्नींनी 1784 साली ते स्मारक बांधलं. आणि 2005 साली त्या वास्तूमध्ये एक मोठा समारंभ झाला. ते एक स्मारक आहे, जेम्स विलियम्सचं पण आहे. पण हा जेम्स विलियम्स कोण आहे? 1755 साली पेशव्यांच्या बरोबर हस्तांदोलन करून आंग्र्यांची सुवर्णदुर्ग येथील सेना बुडवली नाही, जाळली नाही, कारण ती पळून गेली. त्याचं नेतृत्व इंग्रजांच्या तर्फे जेम्स विलियम्स करत होते. आणि म्हणून त्यांच्या पत्नीने ते स्मारक तिथे बांधलेलं आहे. आणि 2005 साली त्याला 250 वर्ष पूर्ण झाली, म्हणून तिथे एक मोठा उत्सव साजरा झाला. दुसऱ्याच वर्षी फेब्रुवारी 1756 साली, तुम्हाला आठवत असेल, पेशव्यांनी आणि ईस्ट इंडिया कंपन्यांनी तुळाजी आंग्रेची स्वराज्याची नौसेना आरमार विजयदुर्ग येथे जाळून टाकलं. ते आरमार छत्रपतींनी 1657 साली कल्याण येथे बांधण्याची सुरुवात केली होती. म्हणजे 99 वर्षानंतर मराठ्यांचं आरमार बुडलं. एवढ्यासाठी ही गोष्ट इथं सांगतोय की एक क्षुल्लक कमांडर जेम्स विलियम्सची पत्नी स्मारक काय उभारते आणि 250 वर्षानंतर इंग्लंडमधले लोक त्याचा उत्सव काय साजरा करतात. आणि आपल्याकडे गडकोट, दुर्गकोट, सागरी कोट, भुईकोट, अनेक कोट, जिता जागता इतिहास म्हणतो ज्याला, एकाहून एक श्रेष्ठ रत्न आहेत, त्यांचा आम्हाला विसर पडतो. आणि आज शास्त्रतेज नावाच्या या पुस्तकाने त्यांनी म्हटलं आहे की मी काही नवीन इतिहास सांगत नाही, अडगळीला पडलेल्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर आणतोय. आणि या दृष्टीनं इतिहासाला उजळणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याबद्दल त्यांचं मी खूप अभिनंदन करतो. आणि मला वाटतं की हे पुस्तक आपल्या इतिहासाच्या ज्ञानात भर घालेल. माझ्यासमोर इथे इतिहासकार बसलेले आहेत. आमचे नेव्हीचे सर्जन कमांडर उदय कुलकर्णी आहेत, ॲडमिरल नाडकर्णी आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहेत. आणि आपल्यापुढे जगभर प्रसिद्ध असे कृष्णाची भूमी साकारलेले नितेश भारद्वाजी आहेत. त्यांचं नाव मी आवर्जून सांगतो, कारण मी माझ्या 2 शब्दाला त्यांच्या भूमिकेवरून सुरुवात करणार आहे. तर महाभारतातला एक प्रसंग आहे. कर्णार्जुन युद्ध चाललेलं असतं आणि भारद्वाज साहेब तिथे कृष्णाची भूमिका करत असताना म्हणतात, कर्णाची प्रशंसा करतायत. इकडे कर्ण अर्जुनाचा रथ 10 फूट मागे सारतोय आणि हा अर्जुन त्याचा रथ 100 फूट मागे सारतोय, तरी प्रशंसा कृष्ण कुणाची करतायत? वा कर्णा. आणि अर्जुनाला एक संभ्रम निर्माण होतो, पार्था मधुसूदना तू कुणाच्या बाजूने आहेस? माझा सारथी आहेस की त्याचा सारथी आहेस? त्यावेळेस कृष्ण जशी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली त्याप्रमाणे पुन्हा एक उपदेश करतो. संक्षिप्त 2 ओळीतच सांगतो तो की बाबा रे, तुझ्या रथावर 3 लोकांचा स्वामी मी स्वतः आहे. मारुती तुझ्या ध्वजावर आहे. तुला सर्व दिव्य अस्त्र, सर्व आशीर्वाद प्राप्त आहेत. आणि तिकडे कर्ण कवच कुंडले नाहीसा झालेला, वज्रास्त्र घटोत्कचावर वापरून आता वाया गेलेला, परशुरामाचे शाप आहेत, धरतीचा शाप आहे आणि तो अधर्माच्या बाजूने लढतोय. तरीही एवढे सगळे हँडिकॅप्स असताना सुद्धा तो तुझा रथ मागे सारतोय. यातच त्याचं मोठेपण आहे. आणि स्वराज्य स्थापना केली महाराजांनी, हे काय मोठेपण मी मानत नाही. मोठेपण आहेच, दिव्य कामच आहे. कारण त्याच्याही पेक्षा एक मोठी गोष्ट महाराजांनी केली आहे, नौसेनेची स्थापना. म्हणतात विवेकानंद, ड्रीम्स आर नॉट टू बी ड्रेम्ड व्हाईल अस्लीप, ड्रीम्स आर मेंट टू बी ड्रेम्ड व्हाईल बिंग अवेक. आणि त्यांना साकार करून दाखवणं. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे 1657 साली आरमार बांधलं
अशी गोष्ट जगाच्या इतिहासात कुठेही नाही. का नाही? कारण नौसेना बांधायला ज्या गोष्टी लागतात, अल्फ्रेड थेअर महान नावाचे एक ॲडमिरल युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये होऊन गेले 150 वर्षापूर्वी. त्यांनी सी पॉवरचे काही ॲट्रिब्यूट्स, काही धारणा लागतात त्या नमूद केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला संपत्ती लागते. कोशः मूलः दंड किंवा अर्थः मूलः दंड चाणक्य म्हणतो. ते आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा मोटो आहे. कोशः मूलः दंड. तुमच्याकडे पैसा असेल तर राजदंड चालू शकता. शिवाजी महाराज भिकारी, दरिद्री, जहागिरीचे मालक होते. कुठला पैसा येणार? त्यांनी सुरत लुटली, ठीक आहे, पण ज्या गोष्टीसाठी निर्मितीसाठी पैसा लागतो, आज चीनची नेव्ही भरभराटीने, अत्यंत तेजीने उदयास येत आहे. आज सगळ्यात प्रभावशाली म्हणू शकत नाही, पण सगळ्यात मोठी नौसेना कोणाची असेल तर ती कम्युनिस्ट पार्टी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची जी नेव्ही आहे, ती कशी, तिची उभारणी कशी होते, का होते? 2 गोष्टी लागतात, पैसा. आणि गेले 30 वर्ष चीनची जी अर्थव्यवस्था आहे तिची घोडदौड, डबल डिजिट GDP ग्रोथ चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे ट्रेजर चेस्ट आहेत, खजिना आहे, उतू चालला आहे. पैसाच पैसा. पाहिल तिकडे ज्याला हात लावेल तिथे, गुदगुल्या नावाचा एक पिक्चर होता दादा कोंडकेंचा, तसा हे हात लावेल तिथे सोनं, असं चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीने करून लावले. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहे. या पैशाच्या जोरावर टेक्नॉलॉजी विकत घेत आहेत, शिक्षण क्षेत्र विकसित करतायत, शिप बिल्डिंग इंडस्ट्री बिल्ड करतायत, बेसेस घेत आहेत, दुसऱ्यांना आपले मांडलिक करून घेत आहेत. आफ्रिकेतले किंवा थर्ड वर्ल्ड डेव्हलपिंग कंट्रीजला पैसा देऊन. कॉन्फ्युशियस सेंटरचा उल्लेख झाला. हे का कॉन्फ्युशियस सेंटरचं कल्चर सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आहे. सगळे हेर बसलेले आहेत, आम्हाला माहीत आहे. तिथे कॉन्फ्युशियस सेंटरमध्ये डबल एजंट्स बसलेले आहेत. ते आले की नुसतं दाखवायचं भरतनाट्यम करतोय त्या प्रकारे, पण ॲक्च्युअल उद्देश त्यांचे वेगळे आहेत. आतून सोसायटी पोखरून काढायची आणि आपलं वर्चस्व स्थापित करायचं, हा त्याचा उद्देश आहे. पण चीनला जिओपॉलिटिकल स्टेबिलिटी मिळाली गेली 30 वर्ष. सोव्हिएत संघ कोलमडल्यानंतर युरोप केंद्रित राजकारण झालं, युगोस्लाविया झालं, पुन्हा 9/11 नंतर ग्लोबल वॉर ऑन टेरर, सगळं भूमध्य ठिकाणी एक मिडल ईस्टमध्ये जगाचं लक्ष केंद्रित झालं, अफगाणिस्तान झालं वगैरे वगैरे. इकडे पश्चिम पॅसिफिक ओशनमध्ये एक शांत वातावरण त्यांना मिळालं. शांतता, पैसा आणि टेक्नॉलॉजी, आणि चौथी गोष्ट म्हणजे ह्युमन रिसोर्स. या 4 गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला नौसेना उभारता येत नाही. त्याच्याही पेक्षा महाराजांचं मोठं काम म्हणजे ह्या 4ही गोष्टीपेक्षा तुम्हाला समुद्र किनारा पाहिजे. समुद्र किनाराच नसल्यावर तुम्ही नेव्हीची उत्पन्न कशी करणार? म्हणून म्हणतो की ते स्वराज्य स्थापनेपेक्षाही दिव्य काम कोणी महाराजांचं असेल तर ते आरमार उभारणं आहे. भूटानच्या राजाने म्हटले की मी आता नौसेना स्थापन करतो. त्याला ना समुद्र, ना तट, ना कोणी. अफगाणिस्तानने म्हटलं तर कसं शक्य आहे? तलवारीच्या ताकदीवर महाराजांनी समुद्र किनारा हस्तगत केला, कोकण. आणि 57 साली, 57 म्हटलं की आपण 1857 म्हणतो किंवा बॅटल ऑफ प्लासी 1757 म्हणतो. त्याच्याही 100 वर्ष मागे 1657 साली महाराजांनी कल्याण, भिवंडी, माहुलीचे किल्ले घेतले, दुर्गाडीवर किल्ला बांधला. आणि कल्याणला तुम्ही पाहिलं, कल्याण उल्हास नदीवर आहे आतमध्ये, समुद्रकिनारा तिथे नाही आहे. उल्हास नदी ठाण्यावर येऊन द्विभाजन होतं त्याचं, वसईला एक जातो. कालच मी मुंबईवरून आलो त्या अटल सेतूवरून. ते दुसरा जो प्रवाह आहे उल्हास नदीचा, तो ठाण्याच्या खाडीतून येऊन आमच्या मुंबई हार्बरमध्ये येतो. तिथं जहाज बांधण्यास सुरुवात केली, कारण महाराजांच्याकडे समुद्र किनाराच नाही. म्हणजे जो जहाज बांधण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी ठिकाण नव्हतं. आणि महाराजाकडे धन नव्हतं, महाराजाकडे समुद्र किनारा नव्हता. जिओपॉलिटिकल स्टेबिलिटी ज्याला म्हणतो, जो माणूस त्याला शाश्वती नाही, उद्या आज रात्री घरी परत येतो की नाही, आयुष्यभर संघर्ष. आदिलशाह आहे हेच, वरती मोगल आहेच, समुद्रावर तर युरोपियन कॉलोनायझिंग पॉवर्स आहेत, पोर्चुगीज आहेत. जीवना मरणाची लढाई. पन्हाळ्यातून सुटतोय का त्याच्या अगोदर अफजल खानच्या मिठीतून सुटतोय का शाहिस्तेखानाच्या
लाल महालात जाऊन सुटतोय की आग्र्यातून सुटतोय याची काही शाश्वती नाही. अशाही परिस्थितीत जो माणूस जिओ पॉलिटिकल स्टेबिलिटी नाही, कल्याण 57 साली घेतलं, 61 साली पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेलं. याचा अर्थ मुंबईसारखं मॅझगॉन डॉक शिपयार्ड लिमिटेड आहे, आपण जहाजे बांधणी करतोय, उद्या ते पाकिस्तानाच्या हातात गेलं, कुठं बांधणार? मॅझगॉन डॉक सारखा शिपयार्ड उभारणीसाठीच शेकडो वर्ष नाही, दशक तरी लागतील, काही दशक. इझी नाही आहे ते पुन्हा उत्पन्न करणं सगळं. तर महाराजांचे जे स्थळ जहाज निर्मितीचे जे शिपयार्ड्स होते ते पण बदलत होते. सरहद्द स्वराज्याची तीही बदलत होती. आज मराठ्यांच्या हातात आहे, उद्या आदिलशहाच्या, परवा मुघलांच्या हातात. अशा अनस्टेबल परिस्थितीमध्ये नौसेनेची निर्मिती करणं, स्वराज्य तर बांधतच होते ते, नौसेनेची निर्मिती करणं ज्याला वेळ लागतो. आपण जादूची कांडी फिरवून जहाजाची निर्मिती करू शकत नाही, लॉंग जस्टेशन पिरियड्स असतात. अशाही परिस्थितीत जिओ पॉलिटिकल स्टेबिलिटी नसताना याच्या विपरीत तुम्ही उदाहरण घ्या मुघलांचं. त्या काळातील सर्वात श्रीमंत राज्य जगात कुठे असेल, मुघलांचं राज्य होतं. सर्वात श्रीमंत राज्यापैकी एक राज्य मुघलशाही. पैसा अमाप, स्थिरता, बघेल तिकडे नजर टाकेल ते मला हे पाहिजे, चला हे आलं राज्य, सेना पाठवून हस्तगत करू शकेल. त्यांना लढाई करायची हौस असेल, लढाई करू शकत होते. शांतता, ही कुड वेज वॉर और वेज पीस एट विल. तरीही मोगलांच्या हे ध्यानात आलं नाही की नौसेना बांधावी. म्हणून महाराजांचं कार्य आणखीन दिव्य आहे. आणि हे आरमार बांधण्यासाठी ऑफकोर्स मोगलांनी बांधलं. त्यांचं ते लचित बोरफुकन नावाचा आसामीस जनरल होता, त्यांनी ब्रह्मपुत्रेवर मोगलांच्या नौसेनेचा पराभव केला आहे. ते आता नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये इथे जवळच खडकवासल्याला लचित बोरफुकन प्राईज आहे, बेस्ट ऑलराऊंड कॅडेटला मिळते दरवर्षी, दर टर्मला. 22 साली ते 1772 साली एक ते लढाई झाली मुघलांच्या नेव्हीची आणि लचित बोरफुकन म्हणजे आसामीस नेव्हीची, त्यात ते हरले. पण मुघलांच्याकडे एवढा मुबलक पैसा आणि स्टेबिलिटी असून सुद्धा त्यांनी नौसेना म्हणावी तशी बांधली नाही. हिंद महासागरात आणि जगात इतरही पोर्चुगीजांचं कार्ताज नावाची लायसन्स चालायची. ते कार्ताज असल्याशिवाय तुम्हाला जहाजं घेऊन बाहेर घेऊन जाता येत नव्हती. मुघल ही ते कार्ताज खरेदी करायची अमाप पैसा देऊन. 1613 साली अल रहिमी नावाची मुघलांची एक मोठी, सर्वात मोठी हिंद महासागरातली जी नौका होती, 1700 वगैरे टन क्षमतेची, ती पोर्चुगीजांनी पळवून नेली गोव्याला. ती हजवरून परत येत असताना सुरतला ती पळवून नेली. त्यातले जवळजवळ 500-600 प्रवासी वगैरे कत्तल करून त्याचं सोनं अडकं, सगळं पैसा अडका घेऊन गेले. स्त्रिया नेऊन विकून टाकल्या. आणि ही नौका कोणाची होती? जोराबाई. तुम्ही पाहिला का तो पिक्चर जोरा अकबर? जहांगीरची आई जोराबाई, मरियम उझ जमानी त्याचं मुसलमानी नाव, हिंदू किंग ऑफ ए मुस्लिम रूलर कॅप्चर्ड इन ख्रिश्चन वॉटर्स ऑफ द अरेबियन सी असं म्हणायचं त्याच्याबद्दल अशी म्हण आहे. एक ट्रिगर लागतो कुठली गोष्ट करायला. हा ट्रिगर 1613 साली मिळून सुद्धा मुघलांचे डोळे उघडले नाहीत. 1572-73 साली अकबराने गुजरात सुभा घेतला आणि त्यांना समुद्रकिनारा मिळाला. समुद्रकिनारा असून, पैसा असून त्यांच्याकडे पॉलिटिकल विल नव्हतं. महाराजांच्याकडे ते पॉलिटिकल विल होतं. आणि म्हणून सांगावंसं आवर्जून वाटतं पुन्हा पुन्हा की महाराजांनी जे नेव्ही निर्माण केली ते किती मोठं काम स्वराज्य निर्माण करण्यापेक्षाही जास्त होतं. महाराजांची स्ट्रॅटेजी जी होती नेव्हीची, अलीकडे तुम्ही पाहिला असेल की एक मागच्या महिन्यात भारताने युनेस्कोकडे एक प्रस्ताव पाठवलेला आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप्स, युनेस्को हेरिटेजचं त्याला मान्यता मिळावी म्हणून. त्यात 12 किल्ले आहेत. मला आनंद वाटतो की त्या 12 किल्ल्यापैकी महाराजांचे तसे 350-400 किल्ले होते. ह्या 12 प्रमुख किल्ल्यापैकी 4 किल्ले सागरी किल्ले आहेत. जलदुर्ग, सुवर्ण म्हणजे कोणकोणते किल्ले ते? आपला सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे आणि सुवर्णदुर्ग आहे आणि खंदेरी आहे. हे किल्ले महाराजांनी, विजयदुर्ग सोडता हे किल्ले महाराजांनी स्वतः बांधलेले आहेत. खंदेरीची मोहीम आहे
आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की इंग्रजांशी युद्ध करणारी इंडिजिनस किंवा स्थानिक नौसेना, पहिली नौसेना मराठ्यांची नौसेना होती, स्वराज्याची नौसेना. 1679-80 मध्ये महाराजांच्या निधनाच्या अगोदर एक वर्ष, ज्यावेळी संभाजी महाराज दिलेरखानाकडे जाऊन बसलेले आहेत, ही दशा, मानसिक दशा काय असू शकेल त्या माणसाची. दक्षिण दिग्विजयानंतरची गोष्ट आहे. त्यावेळेला खंदेरीचं युद्ध चाललं होतं आणि महाराजांच्या सेनेने मायनाक, भांडारी, दर्या, सरांग्यास या सरखेलांनी ती लढाई जिंकून दाखवलेली आहे. तो किल्ला महाराजांनी इंग्रजांच्या गळ्यावर पाय ठेवून बांधलेला आहे. जर खंदेरी बांधली नसती, खंदेरीचं लोकेशन तुम्ही बघा, आजकाल त्याला खंदेरी म्हणत नाही, त्यांना कान्होजी आंग्रे म्हणतात. कान्होजी आंग्रे लाईट आहे तिथे त्या दुर्गावर. मुंबई जी पोर्तुगीजाकडून इंग्लंडला हुंड्यात मिळाली 1661 साली आणि पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीने ते 1668 साली ताब्यात घेतली आणि पुन्हा सुरतवरून तिकडे त्यांची मुख्य व्यापार केंद्र हलवलं. ती उत्तरेला, खंदेरीच्या उत्तरेला 10 नॉटिकल मैल, 20 किलोमीटर आहे वर. दक्षिणेला मुरुड, जंजिरा, सिद्धीसारखा बलाढ्य शत्रू पाण्यावरचा स्थायी होता. ह्या दोघांच्या मधी पाचार ठोकतो आपण म्हणतो, त्या प्रकारे खंदेरी महाराजांनी पाचार ठोकले. ह्यालाही शह त्यालाही शह. जर त्याचा महाराजांना खूप मोठा सामरिकदृष्ट्या खूप फायदा झाला असं नाही, पण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ज्याला म्हणतो, स्प्लिटिंग द फोर्सेस म्हणतो, महाराजांनी ह्या दोन शत्रूंना विभाजन केलं, त्यांच्या फोर्सेसला एकत्रित करून दिलं नाही. आणि जर खंदेरी इंग्रजांच्या किंवा सिद्धीच्या ताब्यात असती तर स्वराज्यावर ते मोठं संकट असणार होतं. ह्याचं ते महत्त्व आहे. आणि तो किल्ला ते वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये एक मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये जातोय, हे चांगली गोष्ट आहे. सिंधुदुर्गाची कहाणी तुम्हाला माहिती आहे. आपलं नौसेना दिवस तिथे साजरा झाला 4 डिसेंबर रोजी. आपण जाऊन अवश्य पाहावा. त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे, लँड आणि मॅरिटाईम स्ट्रॅटेजी कॉम्प्लिमेंटरी होत्या. बलकवडे साहेब सांगतील, महाराजांच्या नंतर स्वराज्याचं रक्षण व्हावं यात राजघराण्यातले स्त्रिया, माणसं, एक स्ट्रॅटेजिक डेप्थ पाकिस्तान म्हणतो अफगाणिस्तानमध्ये पाहिजे. हंबीररावांनी दक्षिण दिग्विजय करून स्ट्रॅटेजिक डेप्थ लँडवर काबीज केली जंजीपर्यंत. इनफॅक्ट मी परवा कुठल्या तरी लग्नाला चेन्नईला गेलो होतो, तिथे एक मंदिर आहे, तिथे ते एक लेख लिहिलेला आहे की शिवाजी महाराज इथे आले होते आणि ते ऐतिहासिक लेख आहे त्याच्या लोकल लँग्वेजमध्ये. तर पाण्यावरची जी स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे, आपण म्हणतो पाकिस्तान जसं तिकडे म्हणतात स्ट्रॅटेजिक डेप्थ इन अफगाणिस्तान, ते काय खोटं आहे, त्याचा काही लाभ नाही त्यांना, मूर्ख आहेत ते लोक. पण इथे स्ट्रॅटेजिक डेप्थचा आणि हे कॉम्प्लिमेंटरी लँड आणि मॅरिटाईम स्ट्रॅटेजीचा खूप फायदा झालेला आहे. कारण हे स्वराज्याचा आरमार नसतं तर मी असं म्हणू शकतो की कदाचित उदय कुलकर्णी म्हणतात मराठा सेंचुरी, ती सेंचुरी कदाचित राहूच शकली नसती. कारण राजाराम, ताराबाई त्यांचं जे पलायन झालं मालवणपासून होणावरला आणि नंतर जिंजीला समुद्रमार्गे झालेलं आहे. आणि नेव्ही काय तुम्ही स्वप्नात आल्यावर नेव्ही तयार करा असं होऊ शकत नाही. त्याच्या मागे एक ट्रेडिशन, एक मेंटॅलिटी असावी लागते. आणि महाराजांच्या स्ट्रॅटेजीबद्दल, विशेषतः नेव्हीच्या स्ट्रॅटेजीबद्दल खूप बोलता येईल. पण मी इथे मी यांच्या आय डोंट वॉन्ट टू स्टील द थंडर फ्रॉम बलकवडे साहेब, आणि वेळ पण होतो आहे. मला खूप अभिमान वाटतो की आपण सर्वजण इथे आलात. आमची फक्त एक विवा कुठे आहे? विवा, अरे हे विवा इकडे बाळा, इकडे लवकर पळते. या ऑडियन्समध्ये कुणीही लहान मूल नाही आहे. आणि विवाची आई आणि विवाचे वडील, मला एकमेव राणी, झांसीची राणी इथे आहे. आणि पुन्हा आपण असला कार्यक्रम आल्यावर आपण सगळ्या म्हाताऱ्या कोतरे काय इतिहासावर करणार, पुढच्या पिढीला याचं ज्ञान झालं पाहिजे. आपल्याला काय आहे ते उडतं. सो यू मस्ट एनकरेज यंगर वन्स.
आणि झांसीच्या कालच रात्री 10:30 वाजता मी पुण्याला परत आलोय झांसीच्या राणीच्या किल्ल्यावरून. आणि जर भारताची महाराजांची नौसेना नसती, मराठा सेंचुरी नसती आणि राणी झांसी नसती, आणि मराठ्यांचं जे साम्राज्य पुढे गेलेलं आहे ते त्याच्यामध्ये महाराजांच्या दूरदृष्टीपणाचा, मुत्सद्देपणाचा, राजकर्तेपणाचा आणि लिडरशिपचा, विजनचा एक फार मोठा भाग आहे. तो नौसेनेत सुद्धा दिसतो. 1 सप्टेंबर 22 रोजी भारतीय नौसेनेने महाराजांची जी मुद्रा आहे, अष्टकोनी मुद्रा, प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू वंदिता शासनो शिवाजी समुद्रा भद्राय राजतेचं जे त्यातलं ते संस्कृत शब्द नाही आहेत, पण अष्टकोनी मुद्रा भारतीय नौसेनेच्या ध्वजावर विराजमान आहे. आज INS विक्रांतचं जे कमिशनिंग झालं कोची ते मी उपस्थित होतो. पंतप्रधानांनी ते त्यांचं भाषण सुंदर आहे, ते तो अनावरण करताना विक्रांतचं आणि ध्वजाचंही. आणि जिथे जिथे भारतीय नौसेना, तुम्हाला माहीत आहे आता ते ऑपरेशन संकल्प चाललेलं आहे समुद्री चाचण्याच्या विरुद्ध, हुतीच्या विरुद्ध आखातात, पर्शियन गल्फमध्ये, गल्फ ऑफ एडनमध्ये. काल मी मुंबईवरून आलो, आपली 10 जहाजं तिथे आहेत, आमची सगळी विमानं रात्रंदिवस तिथे गस्त घालत आहेत. चीनची नेव्ही तिथे आहे, त्यांची छाती झाली नाही एकाही पायलटला पकडायची अजून. भारतीय नौसेनेने कलकत्त्यावर 27 चाचे पकडून आलेले आहेत. परवाच INS त्रिशूलवर कालच पाकिस्तानी फिशरमॅनला वाचवून दुसरे चाचे पकडले, त्यांना घेऊन आलेले आहेत. जिथं जिथं भारतीय नौसेना जाईल तिथं तिथं भारतीय ध्वज, तिरंगा जात नाही, कारण समुद्रावर तिरंगा नसतो. भारतीय नौसेनेचा जो ध्वज आहे त्याच्यामध्येच एका कोपऱ्यात तिरंगा आहे. पण जिथं जिथं भारतीय नौसेनाची शिप जाईल तिथे तिथं भारतीय नौसेनेचा ध्वज जातो, तिथे तिथं महाराजांची अष्टकोनी मुद्रा जाते. हे आपल्याला. आणि हंबीर मामांच्या घरात, हंबीर मामा म्हणतात संभाजी महाराज त्यांना हंबीर मामाच म्हणायचे. त्यांचं घराणं आहे. आज एक शास्त्रीय ग्रंथ आहे त्यांना डेडिकेटेड आहे. तुमच्या घराण्याचं खूप मोठं योगदान आहे. असे अनेक आहेत. आमच्या शिपमध्ये, नेव्हीमध्ये एक म्हण आहे, शाफ्ट ऑफ द शिप. जी ग्लोरी, जे सगळे आमच्यासारखी माणसं परमविशेष सेवा पदक वगैरे घेतात, हे आमचं अचिव्हमेंट नाही आहे. असे हजारो माणसं झटत असतात, घाम गाळत असतात. समुद्रामध्ये जाण्यासाठी एक शाफ्ट असतो शिपला, प्रोपेलर फिरत असतं. सगळे मिसाईल्स, हेलिकॉप्टर्स, एअरक्राफ्ट वगैरे त्यांना अवॉर्ड्स मिळत असतात. पण जो शाफ्ट असतो तो घाण पाण्यात, खाली एअर कंडिशन नाही, लुब्रिकेशन्स आहेत, डिझेल आहेत, स्टीम आहे, अशा पाण्यामधून त्याला कधी सूर्य दिसत नाही. तो खाली पाण्याच्या खालीच असतो, त्याला कधी कीर्ती मिळत नाही. पण तो शाफ्टच नसला, प्रोपेलर्स नसलं, जहाज कुठं पुढे जाऊ शकणार. त्याच प्रकारे महाराज हंबीररावासारखे सरसेनापती आहेत, आंग्रेसारखे लोक आहेत, किंवा कुणी असे राजघराणे आहेत, सामान्य रयतेचा राजा, जी रयत आहे, जो शेतकऱ्यामधून 18 पगड जाती मधला जो सैनिक आहे, मावळा आहे, त्याला कीर्ती नसते. पण त्यांच्या जोरावर जे स्वराज्य निर्माण झालं, अशी अनेक घराणी आहेत. हे एक आहे, हे प्रमुख घराणं आहे. या निमित्तानं मी आपल्या पूर्वजांना एक मानाचा मुजरा करतो. आपलं स्वराज्याचं कदाचित आमचेही पूर्वज वेगवेगळे आहेत, आम्हालाही इनाम आहे. आम्ही धारचे पवार, आमचंही योगदान आहे. नॉट ॲज मच, कारण लिडरशिप असल्याशिवाय सामान्य सैनिक काही करू शकत नाही. आम्ही मिलिटरी लोकांना भलीभांती जाण आहे याची. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअर फोर फादर्स. आणि माझे 2 शब्द संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आपल्याला जाणीव करून देतो की पुन्हा येताना विभासारखे विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन जरूर या. थँक्यू. जय हिंद, जय महाराज.